नमस्कार, आज आपण बघतोय चमचमीत आणि झणझणीत वांग्याची सुक्की भाजी, ती पण अगदी झटपट आणि कमीत वेळेत तयार होणारी। तर चला तर या रेसिपीला सुरुवात करूया। वांग्याची सुक्की भाजी बनवण्यासाठी येथे मी घेतले 10 वांगी। वांगी घेऊन त्याचा पाठीमागचं देठ मी चाकूने कट करून घेते। वांगी मी या प्रकारे मधून कट करून घेते आणि कट केली वांगी पाण्यामध्ये टाकायचं, जेणेकरून वांगी हे काळे पडत नाहीत पाण्यामध्ये टाकल्यामुळे। अशा प्रकारे सर्व वांगी मी येथे कट करून घेतले। गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवली। कढई ही गरम झाली, 2 टेबलस्पून तेल हे टाकून घेते। तेल हे गरम झालं तर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी ही तेलामध्ये छान अशी तडतडली तर त्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून यामध्ये मी टाकले आणि ते छान असे मंद आचेवर मी ते परतून घेते 2 ते 3 सेकंद। 2-3 सेकंदानंतर एक मोठा टोमॅटो त्याची बारीक मी अशी पेस्ट मिक्सरच्या भांड्यामधून केली आणि ते सर्व पेस्ट येथे टाकून घेतले आणि ते सर्व छान असं मी मंद आचेवर परतून घेते। टोमॅटो हा किमान 2 मिनिटं आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे। टोमॅटो हा छान तेलामध्ये परतवलं तर भाजीला चव हे छान येते। आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। त्यामध्ये 1 चम्मच जिरे, गरम मसाला 1 चम्मच, काळा तिखट 2 चम्मच आणि हळद अर्धा चम्मच येथे टाकून घेतले आणि ते सर्व मसाले चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। मसाले हे छान असं आपण मिक्स करून घेतले। आता त्यामध्ये आपण वांगी कट केलेली येथे टाकून घ्यायचं। या मसाल्यांबरोबर चांगलं असं ते मिक्स करून घ्यायचं। वांगी ही व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता त्यामध्ये 1 चम्मच मी येथे मीठ टाकून घेतले, ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे भाजी मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं शिजून घेऊया। आता 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण काढून घेऊयात। आता यामध्ये अर्धा कप मी येथे गरम पाणी हे टाकून घेते। गरम पाण्याचाच येथे वापर करायचा आहे, थंड पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा। आणि पाणी टाकल्यावर आपल्याला चांगलं असं ते मिक्स करून घ्यायचे। भाजी हे बऱ्यापैकी शिजलेली आहे। आता त्यामध्ये वरून थोडीशी मी कोथिंबीर हे कट करून टाकते। कोथिंबीर व्यवस्थित सर्वत्र मिक्स करून घेते। तर वांग्याच्या फोडी हे छान अशा शिजल्यात, दिसायला खूप छान दिसते आणि चवीलाही तितकीच चवदार लागते। आता पूर्णपणे हे वांगे आपण शिजून घेतलेले आहे। त्यामध्ये 2 चम्मच दाण्याचं कूट येथे टाकते। दाण्याचं कूट टाकल्यानंतर ते चांगलं असं मी अजून एकदा मिक्स करून घेते। पण 1 मिनिट मी ते परतून घेते, जेणेकरून शेंगदाण्याच्या कुटाची चव त्या भाजीमध्ये उतरेल। या पद्धतीने वांग्याची भाजी हे बनवून तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने वांग्याची सुक्की भाजी आज आपण बनवलेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।